आपण येता, आपण बघता की समाजामधलाही एक मोठा घटक आहे की जो अजूनही अनेक गोष्टींपासून वंचित आहे. वंचित आहे. तर या समाजाचं अपलिफ्ट ह्याला करण्यासाठी, ह्याच्या उद्धारासाठी म्हणून असं काही प्रोग्राम्स किंवा ह्यासाठी म्हणून असे काही तुमचे गोल्स आहेत का, किंवा 3 प्रायोरिटीज आहेत का, की ह्याच्यावर मी काम करतोय किंवा आता अजून येत्या काळामध्ये या गोष्टी पाईपलाईनमध्ये मी आहेत? खरं तर आमदार झाल्यानंतर निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या 72 मतदारसंघांमध्ये गेलो आणि खास करून मागासवर्गीय जे रिझर्व्ह कॅटेगरीचे जे हे आहेत त्याच्यामध्ये पण मी बऱ्याच ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर अनेक गोरगरीब कुटुंबांमध्ये गेलो आणि तिथली मी परिस्थिती पाहिली. तर अत्यंत बिकट आणि वाईट परिस्थिती आणि एज्युकेशन नसल्यामुळं आज मागासवर्गीय समाजातले अनेक घटक असे आहेत की ज्यांच्यापर्यंत एज्युकेशन पोहोचलं नाही. तिथे मोबाईल पण त्यांच्याकडे नाही, म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं या भावनेने आज मी काम करत असताना संविधान संस्कार परिषद नावाची एक मी ऑर्गनायझेशन चालू केली, ज्या माध्यमातून तळागाळातील मागासवर्गीय मुलांना त्या ठिकाणी MPSC UPSCची माहिती देणं असेल किंवा स्किलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते कोर्सेस आणि शासकीय योजना पोहोचवणं असेल, हे काम मी सातत्यानं करतोय. पण नुकतंच आत्ता आपण बघत असाल की आरक्षण उपवर्गीकरणाचा जो लढा आहे तोही मी महाराष्ट्रात पहिल्यांदा चालू केला आणि आरक्षण उपवर्गीकरणामध्ये ज्या 59 जाती आहे त्या जातींपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समानता पोचलेली नाहीये, म्हणून 59 जातींपर्यंत ह्या सगळ्या योजना पोचल्या नाहीयेत. मग त्या पोचण्यासाठी उपवर्गीकरण असावं अशी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी इतर 5 राज्यांमध्ये झाली, पण ती महाराष्ट्रात अजून झाली नाही. त्यासाठी सध्या मी स्ट्रगल करतोय आणि ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील 59 जातींना न्याय मिळेल आणि सर्व स्तरावर शिक्षणातली आणि त्याचबरोबर नोकरीतली समानता पोचेल अशी माझी भावना आहे. म्हणजे आज त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर 59 जातींमधला आपण छोटासा मादिगा समाज पाहिला, तर त्यांच्या मादिगा समाज महाराष्ट्रात आज लाखोच्या प्रमाणात आहेत, पण त्यांच्याकडे अजूनही एकही डॉक्टर नाही. त्यांचा एकही माणूस, तुम्हाला एखादा माणूस शासकीय नोकरीत मिळेल अशी शक्यता नाही आहे. BMS पण नाही आहे. MPSC UPSC होण्याचा तर वेगळाच विषय आहे. मग हे का, तर त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं आजपर्यंत शिक्षण पोचलं नाही आहे आणि अजूनपर्यंतही त्यांची पिढी शिक्षणात नसल्यामुळं ते अजूनही अतिमागासवर्गीयमध्ये येतात. मग हे उपवर्गीकरण झालं तर अशा अनेक जातींना न्याय मिळेल, म्हणून तो लढा मी लढतोय. मला असं वाटतं स्किल डेव्हलपमेंट हा सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये भाग. कारण खूप सुंदर काही कलाकृती किंवा खूप सुंदर काही प्रोडक्शन किंवा इव्हन बिझनेस या सगळ्यापासून सुद्धा ते अलिप्त आहेत. म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीबद्दल बोलताय, पण स्वतःचा एखादा बिझनेस चालू करावा किंवा तो कशा पद्धतीनं सक्षमपणे पुढे घेऊन जावा ह्याचं सुद्धा नॉलेज नाहीये, किंवा त्यासाठी म्हणून सरकारी ज्या काही योजना आहेत त्याही दुर्दैवानं पोहोचलेल्या नाहीये. तर हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं यासाठी म्हणून येत्या काळामध्ये असं काही कराल का तुम्ही? नाही, नक्की तो माझा पूर्णपणे प्रयत्न राहील, कारण स्किलच्या माध्यमातून आत्ता जास्तीत जास्त काम केलं पाहिजे आणि स्किलच्या माध्यमातून हे पोचण्यासाठी आज बार्टी असेल, RT असेल, अशा अनेक संस्था आहेत. महात्मा फुले विकास महामंडळ आहे, पण जनरली आजही लोक तिथपर्यंत पोचत नाहीये. आता कालच माझं चर्चा झाली, माननीय प्रवीण दरेकरांनी एक सुशिक्षित बेकार जे खऱ्या अर्थानं चांगले चालक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक टॅक्सीची योजना, मुख्यमंत्री टॅक्सी योजना चालू केली. त्या माध्यमातून मी आता महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना एक चांगला ड्रायव्हर व्हावं म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांना एक टॅक्सी जी बिनव्याजी असेल अशा प्रकारची योजनेमध्ये मी काम करतोय. त्यात 200-300 मुलं सेट होऊ शकतात किंवा त्यांचं स्किल चेक करून त्यांना स्किलच्या माध्यमातून व्यवसाय मिळण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी जी हेल्पलाईनही मी चालू केलेली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं मागासवर्गीय ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना पुढं नेण्याचा जो काही प्रयत्न असेल तो मी 100% करतोय. त्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्याचे वडील केरसुनी विणण्याचे काम करायचे त्या मुलाला आत्ता एक आपण लोन प्रपोजल करून देतोय, झाल्याच जमा आहे. त्यांनी एक असं यंत्र आणलंय की हाताने केरसुनी, म्हणजे आपण लक्ष्मी म्हणतो जी दिवाळीला पूजली जाते, ती न करता ती डायरेक्ट मशीनमध्ये नायलॉनची केरसुनी बनवता येते. म्हणजे ही आधुनिकता झाली. वडील तेच काम करतात,
पण ते आधुनिक पद्धतीने आणण्यासाठी त्यांना फायनान्स करणं. आणि त्याचं असं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्र दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी ही घेतच असतो, पूजन होतच असतं आणि त्याचं प्रोडक्शन हे प्रचंड मोठं व्हावं त्या दृष्टीने साधारण 50 ते 60 लाख रुपये सुरुवातीला टाकून 20-25 करोडची कंपनी त्याला ती तयार करायची आहे. आणि मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिलं असं प्रोडक्शन हाऊस असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनाही रोजगार मिळेल आणि आधुनिकतेची जोड असल्यामुळे स्किलला चालना फिनिशिंग मिळेल, पण असेल, फिनिशिंग पण असेल फिनिशिंग पण असेल. आणि तो वेळ वाचेल. जो असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या युथमध्ये, मागासवर्गीय युथमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याची धमक युनिक आहे. कन्सेप्ट आहेत आपण त्यांच्याकडे. तिथपर्यंत त्यांना फायनान्स पोचण्यासाठी जी मदत आहे, शासकीय योजना पोचण्यासाठी मदत ती माझ्याकडनं येणाऱ्या काळामध्ये होईल.